नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आजची बातमी लाखो शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय ठरली आहे. कर्जमाफी मिळणार म्हणून आनंदात असलेल्या शेतकऱ्यांना आता आणखी एक मोठा धक्का बसणार का? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते अजूनही जमा झालेले नाहीत आणि आता अशी चर्चा सुरू झाली आहे की कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो योजनेचे रुपये 6,000 मिळणार नाही. मग ही बातमी कितपत खरी आहे? सरकारने नेमकं काय ठरवलं आहे आणि पुढे शेतकऱ्यांनी काय अपेक्षा ठेवावी? ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ नाकारला जात असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात आहे, कारण ज्यांच्या खात्यात नमो योजनेचे पैसे नियमित जमा होत होते त्यांच्याही खात्यात आता 2 हप्ते आलेले नाही. यामुळे सर्वजण चिंतातूर झालेले आहे. कर्जमाफी मिळाली म्हणून नमो योजनेचे पैसे बंद झाले का? तर मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे, राज्य सरकारने 15 जून 2023 रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली होती. ही योजना केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये म्हणजेच एकूण 6,000 रुपये दिले जातात. आता मित्रांनो, या अंतर्गत नेमके किती लाभार्थी आहेत? या योजनेची आकडेवारी पाहिली तर 2023-24 मध्ये 87 लाख शेतकरी लाभार्थी होते, ज्यांना 5 कोटी निधी वितरित करण्यात आला. त्यानंतर 2024-25 मध्ये 93 लाख शेतकरी होते, त्यांना 5 कोटी 8,027 वितरित करण्यात आला. त्यानंतर 2025-26 मध्ये 91 लाख शेतकरी होते, त्यांना 3 कोटी निधी वितरित करण्यात आला. म्हणजे आजपर्यंत 93 लाख शेतकऱ्यांना 8 हप्त्यामध्ये तब्बल 14 कोटीचे वितरण करण्यात आलेले आहे. आता ही आकडेवारी दर्शवते की ही योजना राज्यातील सर्वात मोठ्या योजनांपैकी एक आहे. मित्रांनो, आता नेमका वाद काय आहे की लोकसत्ताच्या वृत्तानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ घेणारे सुमारे 56 लाख शेतकरी एका वर्षासाठी नमो शेतकरी योजनेतून वगळले जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. म्हणजे कर्जमाफी मिळेल, पण दरवर्षी मिळणारी 6,000 रुपये आता मिळणार नाहीत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारवर कर्जमाफीमुळे वाढलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असंही वृत्तात नमूद करण्यात आलेले आहे. मात्र याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मित्रांनो, या वृत्तानुसार 2026-27 या आर्थिक वर्षातील डिसेंबर ते मार्च आणि एप्रिल ते जुलै या कालावधीतील 2 हप्ते अद्याप वितरित झालेले नाहीत. यामागे आर्थिक आणि प्रशासकीय अडचणी हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. आणि विशेष म्हणजे कृषी आयुक्तालयाने या 2 हप्त्याचा निधी प्रस्ताव सरकारकडे पाठवल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. तर मित्रांनो, आता विरोधकांचा नेमका आरोप काय आहे की काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका करत म्हटले आहे, हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे, हा असला प्रकार आहे. त्यांच्या मते आधी महात्मा ज्योतिबा फुले योजनेतील शेतकऱ्यांना वगळण्यात आले, नंतर त्यांचा समावेश करण्यात आला. आता नमो शेतकरी योजनेबाबतीतही तसाच प्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. मित्रांनो, दरम्यान कृषी विभागात अशी चर्चा सुरू असल्याचे वृत्तांत समोर आले आहे की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमी लाभ मिळणार आहे त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी सुरू ठेवण्याचा पर्याय विचाराधीन आहे. तसेच एल निनो, कमी पाऊस आणि दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे कृषी विभागावर मोठा ताण आहे.
मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत सरकारकडून कर्जमाफी घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांचा नमो शेतकरी निधी कायमचा बंद केला आहे असा अधिकृत आदेश जाहीर झालेला नाही. सध्या ही माहिती वृत्तावर आणि चर्चावर आधारित आहे. सरकारचा अंतिम निर्णय किंवा अधिकृत जी-आर याबाबत अजूनपर्यंत आलेला नाही. मित्रांनो, अधिकृत अपडेट मिळतात सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.